आणि एवढं वर्णन सांगतोय एकही आतापर्यंत काही आमदाराचा किंवा कुठल्या माणसाचा आजपर्यंत आपल्याला फोन आला नाही. येण्यात काढण्यात नाही तो प्रसाद लो अल्लाह रिश्वतखोर हरामखोर ठेरखोर आता बरोबर मला वाईट वाटतंय राव. तो म्हणतो याच्या मागे 2-4 माणसं नाही. तुमच्या मनोज दादांना आवाज दिला 5-50 हजार माणसं गोळा होते. म्हणजे तुम्ही संधीच्या जोरावर गोरगरिबाचं सामाजिक मागासांचं आरक्षण काढून घ्या ना. संविधानाला हे मान्य नाही. म्हणून बाबाओ माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे. भाषण लय करावं असं वाटतं. लय मुद्द्याचा उपयोग तुम्हाला सांगाविषयी वाटते. अजून मुस्लिम समाजामध्ये 60% मुस्लिम ओबीसी मध्ये त्यांना सुद्धा समजावून सांगावं लागलं का हो. शब्बीर भाई अन्सारीने 80 जी सरकारकडून काढून घेतले. बिचारा गेला तो माहीत सुद्धा नाही मुस्लिम समाजाला. शिक्षण नोकऱ्यामध्ये जे मुस्लिमांचं प्रमाण दिसतं ना त्याच्या मागं तो शब्बीर भाई अन्सारी नावाचा एक माणूस आयुष्यभर मंडल आयोगाच्या अंमलबजावणीपासून आजपर्यंत काम करत होता. माननीय भुजबळ साहेबांनी ओबीसीच्या संदर्भात वेळोवेळी मागच्या अनेक वर्षामध्ये भूमिका घेतली. पण आज रोजी ओबीसीचं आरक्षण केलंय. 2026 सालामधलं तुम्हाला आम्हाला वास्तवावरती काम करावं लागलं. आंदोलन उभं करावं लागलं. काही चुकीचं बोलतोय मी तुमच्या समोर काही वाईट बोललो हे बघा. एखादा माणूस झाडावर चढला शेंड्याकडे जायला लागला आपलीच माणसं होती हिंदूवर चढले. आपण ते वर कसं चढले किती प्रामाणिक प्रयत्न करून ती वर चालले नाही. खालच्याने त्याला नुसतं झाडाला खालीवर चालला खालीवर. अरे बाबा हो गावगाड्यातल्या कुठल्याही आंदोलनाला एक चेहरा लागतो. देशाला स्वातंत्र्य मिळालं महात्मा गांधींचा चेहरा होता म्हणून मिळालं ना. गावगाड्यातल्या व्यवस्थेमधल्या दलितांना रिझर्वेशन सारखं धोरण मिळालं. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा युक्तिवाद होता ना. काय सहन केलं असं त्यांनी. माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे बाबा हो. कोणी म्हणाल आपलं बरं चाललंय, कोणी म्हणाल मला मंत्रीपद मिळालंय, कोणी म्हणाल आमचा माणूस म्हणतोय आपली माणसं बोलत नाही म्हणजे हाकेसराच्या डोक्यावर परिणाम झालाय म्हणतील तुम्हाला. पण बाबा हो गावाच्या पलीकडे तालुका आहे, तालुक्याच्या पलीकडे जिल्हा आहे आणि जिल्ह्याच्या पलीकडे मुंबईची राजधानी आहे आणि मुंबईच्या पलीकडे दिल्ली आहे. अरे प्रपंच कोणी चालवतं. तुम्ही नेकीनं वागता नेकीनं जगता कष्ट करता. तुम्ही बँक मिळवली का आजपर्यंत 5-50 कोटी. तुम्ही जगणार आहे तुम्ही उपाशी नाही मारणार. ही लोकशाही तुम्हाला उपाशी मरू देत नाही. पण मान सन्मान इज्जत अधिकार राजसत्ता राजपाट हा मागून मिळत नसतो. दुसरेगिरी गुलामगिरी करून मिळत नसतो. तर त्याला संघर्ष उभा करावा लागतो महामानव बाबासाहेबांसारखा. तेव्हाच सर्वसामान्य माणसाच्या हिताचा कायदा लिहिला जातो. का आम्हाला जाऊ वाटत नाही एखाद्या पक्षामध्ये. जाऊ काय उद्या जाऊ काय एका पक्षात. बघू माझ्या घराचं बघू माझ्या जातीचं जाऊ का उद्या. गाव वगैरे हर एक माणसाच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्याची जबाबदारी तुमची आहे. एवढं तुम्हाला बेदखल केलं जात असताना, एवढं तुम्हाला नावं ठेवली जात असताना, एवढं तुम्हाला ट्रोल केलं जात असताना एका माणसाला ओबीसीच्या एका नेतृत्वाला असं शोधून डॅमेज करायचा प्रयत्न चालू आहे. कधी काळी भुजबळ साहेबांना तुम्ही आईमाईवरून शिव्या द्या. कधी काळी देवेंद्र फडणवीसांना तुम्ही आईमाईवरून शिव्या द्या. कधी काळी मुंडे बंधू भाईंना ते तर कधीच अक्षरावर बोलत नाही. पण त्यांची आईमाई तुम्ही काढली आणि मग आमच्यासारखी तर रोजच आहे. लढणारे आम्ही गावगाड्यामध्ये त्याचा दम नाही. लक्ष्मण हातीवर बोलायला गावगाड्यामध्ये तो भल्याने लढलाय आजपर्यंत. पण या मेंढपाळाच्या गावगाड्यातल्या 350 जातीची भाषा बोलतोय. काय चूक केली आम्ही. महामानव जर बोलले नसते तर तुम्हाला आम्हाला लाख मुलाच्या मताचा अधिकार मिळाला असता का. ह्या वतनदारांनी जागीरदारांच्या हातात जर संविधान लिहायचं त्यावेळी जर हे कुठलं एखादं पाठगुळ तिथं असतं तुम्हाला आम्हाला मताचा अधिकार दिला असता का. दिला असता काय दिला असता का तुम्हाला आम्हाला मताचा अधिकार. मग पुढे शाहू आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला लाख मुलाचा जो हा अधिकार दिलाय हा अधिकार काढून घेतला जात असताना
एक दिवस वारीला जाता की नाही? वारीला जाता की नाही?